निवडणुकीमध्ये एकही चूक त्या पक्षाच्या उमेदवारांना महागात पडू शकते। अशी चूक होऊ नये यासाठी प्रत्येक पक्ष, ते राजकीय पुढारी, पदाधिकारी काळजी घेत असतात। पण एखाद्या वेळेस अशी चूक होऊन जाते आणि त्याचा फटका त्या उमेदवारांना बसण्याची शक्यता असते। गुन्हा दाखल होईल आणि मागच्या 15 दिवसापूर्वी 6 तारखेला आम्ही एक निवेदन दिलं होतं पोलीस ठाण्याला की बा पिंपळगाव महादेवमध्ये कुठल्याही राजकीय पक्षास प्रचारार्थ येण्यास बंदी करावी असं पोलीस प्रशासनाला आम्ही कळवलं। लोकशाही आहे, आम्हाला माहीत आहे लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये आपल्या गावामध्ये आम्हाला काही करता येतं, पण आता हे कसं झालं, दडपशाही शासन झालं आणि या शासनानं पोलीस बळाचा वापर करून आमच्यावर वेळोवेळी नोटिसा बजावून योग्य ती कारवाई करण्यात येईल म्हणून अशा नोटिसा दिल्या आणि आम्हाला प्रेशर आणून आम्हाला या ठिकाणी आज आणून बसवलं। त्यांचा मेसेज आहे आता या म्हणून। मी डॉक्टर दिलीप शिंदे, क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत। नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षामध्ये थेट लढत आपण पाहू शकतो। हे दोन्ही पक्ष सध्या बरोबरीने चालत आहेत। ग्रामीण भागात वसंतराव चव्हाण आहेत, शहरी भागात प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत। भारतीय जनता पक्षानं मागील काही दिवसामध्ये प्रचारावर प्रचंड जोर दिलेला आहे। अमित शहा, त्यानंतर नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या देखील या ठिकाणी सभा होऊन गेलेल्या आहेत। आणि दुसरीकडे काँग्रेसकडे मात्र अजूनही एखादी मोठी सभा झालेली नाही। असं असताना देखील काँग्रेसला मात्र ग्रामीण भागामधून वाढता पाठिंबा मिळतोय। यामध्ये वंचित हा फॅक्टर किती काम करेल हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। पण झाली बाब अशी की मराठा आरक्षण आणि अशोकराव चव्हाण यांचा भाजपा प्रवेश यामुळं या मतदारसंघामधील मराठा समाज हा नाराज आहे आणि याचे तीव्र पडसाद ग्रामीण भागामधून पडताना आपल्याला दिसत आहेत। कालच महादेव पिंपळगाव, नांदेडपासून अगदी जवळ असलेल्या या गावामध्ये अशोकराव चव्हाण यांची सभा लावण्यात आली होती। यापूर्वी तेथून त्यांना विरोध झाला होता आणि गाव बंदीचे बोर्ड बऱ्याच गावांमध्ये लागलेले आहेत आणि तशी दक्षता म्हणजे गावामध्ये पुढारी येऊ नयेत त्या ठिकाणचे मराठा समाजातील बांधव घेत आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी, निवडणूक निर्णय अधिकारी या भूमिकेतून या अगोदरच आवाहन केलेलं आहे की तुम्ही गावबंदी वगैरे करू नका, गुन्हे दाखल करण्यात येतील। कोंढा या गावामध्ये देखील नेत्यांना येऊ दिलं नव्हतं म्हणून त्या ठिकाणी काही जणांवर गुन्हे दाखल झाले होते। असं असतानाही या गुन्ह्यांची पर्वा न करता मराठा समाज बांधव आपल्या गावामध्ये पुढारी येऊ नयेत यासाठी निदर्शनं करत आहेत। आणि असंच महादेव पिंपळगाव येथे काही दिवसांपूर्वी प्रकार घडला होता आणि म्हणून आज अशोकराव चव्हाण यांची भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठीची सभा आयोजित करण्यात आली होती आणि खबरदारी म्हणून पोलिसांनी कालच संध्याकाळी नोटिसा तिथे बजावल्या 30 ते 32 लोकांना आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन थांबा आणि रिपोर्टिंग करा। आणि हे सगळे गेल्यानंतर त्यांना त्या पोलीस ठाण्यामध्ये थांबवून ठेवण्यात आलं। म्हणजे एक प्रकारे त्यांच्या अधिकारावर देखील पोलिसांनी गदा आणली। जसं की एखाद्या पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी करणे हे कायद्याने गुन्हा आहे, तसंच अशा लोकांना त्या सभेपासून वंचित ठेवणं हे देखील कितपत योग्य आहे या संदर्भात कायदेशीररित्या माननीय निवडणूक निर्णय अधिकारी तपास करतील। परंतु हा जो काही प्रकार होत आहे ग्रामीण भागामध्ये अशोकराव चव्हाणांच्या बाबतीत विशेषतः त्यांच्या सुविद्य पत्नी माजी आमदार अमिताताई चव्हाण यांना देखील गावामध्ये येण्यापासून रोखण्यात आलं होतं। हा जो प्रकार होत आहे तर हा प्रकार भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरतो की काय असं वाटत आहे। कारण अशोकराव चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर भाजपाच्या उमेदवारांना मोठा पाठिंबा मिळेल, पाठबळ मिळेल, ही निवडणूक एकतर्फी होईल असा अंदाज भाजपनं बांधला होता। परंतु तसं न होता चित्र उलटं झालेलं आहे आणि दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसते। खरं तर प्रचाराचे अगदी 2 ते 3 दिवस उरलेले असताना असे प्रकार घडणं कोणत्याही उमेदवारासाठी चांगलं नसतं, ती चांगली लक्षणं नसतात। येणाऱ्या काळामध्ये ह्या 2 ते 3 दिवसात आणि शेवटच्या 2 दिवसात म्हणजे जाहीर प्रचार बंद झाल्यानंतर जे शेवटचे 2 दिवस असतात त्या 2 दिवसांमध्ये काय घडामोडी घडतात यावर देखील भवितव्य भाजपाच्या उमेदवारांचं आपल्याला लक्षात येईल।
आणि ह्या मराठा समाजाची नाराजी कमी करण्यासाठी काय प्रयत्न भाजपा करते, त्यासाठी काय रणनीती त्यांनी आखलेली आहे, हे खरं तर आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरेल. परंतु जे काही गोष्टी ग्रामीण भागामध्ये घडत आहेत याचं लोण हळूहळू जर दुसऱ्या गावामध्ये पसरलं तर याचा जर प्रचार झाला तर निश्चितपणे ही डोकेदुखी भाजपासाठी ठरणार आहे. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.